कोल्हापूर कृषी महाविद्यालय येथून 1968 ते 1972 या कालावधीमध्ये कृषी पदवी घेऊन बाहेर पडलेले सर्व कृषी वर्गमित्र यांचा 54 वर्षानंतरचा कृषी मेळावा हॉटेल अत्रे येथे 8 मार्च रोजी पार पडला आणि या कार्यक्रमामध्ये पहिल्या सत्रात 75 वर्ष पूर्ण झालेल्या वर्गमित्रांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर मिठारी यांचं एक व्याख्यान लिव्हिंग डीड आणि लास्ट डीड यावर आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सत्कार मूर्तींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तसेच काही कृषी वर्गमित्रांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. त्यामध्ये बाळकृष्ण जमदग्नी, विनायक कुलकर्णी, श्रीयुत ईश्वरा पाटील, बाजीराव पाटील, एच के पाटील अशा कृषी मित्रांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि त्यानंतर समारोप करण्यात आला. यामध्ये सगळ्यांना कॉमन आणि जिव्हाळ्याचा असलेला विषय म्हणजे आपली तब्येत. तर हा धन्यवाद देतो. म्हणजे मला तुम्ही अंगाखांद्यावर खेळवलेला आहे. डॉक्टर महावीर मिठारी यांच्या व्याख्यानानंतर सर्व कृषी मित्रांना स्नेहभोजन देण्यात आले आणि त्यानंतर सत्कार मूर्तींची मनोगते सादर करण्यात आली. कार्यक्रमामध्येच एकमेकाला भेटतो म्हणजे जवळजवळ जरा माईक वर बोला. कृष्णराव चव्हाण म्हणून आहे आणि आजची घरची कामं करणे आणि काय सुद्धा मांडा असा हा कार्यक्रम होतो. त्यामुळं आज मला असा एक मोठ्या गुंड उर्फ देसाई पहिलीपासून कॉलेज पूर्ण होईपर्यंत पुढे BEd हे सगळं होईपर्यंत आम्ही दोघं एकत्र आणि त्यांच्या दोघांना बाळासाहेब मुलगाई, मूळगाव सांगाव, तालुका कागद. गावामध्ये शिक्षण झालं. मी श्रीरंग लोखंडे, मूळचं माझं गाव सातारा. पटेल हे सर्वांनी मदत केली. आजच्या कार्यक्रमाबद्दल जे मोहिते साहेबांनी नियोजन केलं याच्यामध्ये गेल्या 5 वर्षात दरवर्षी प्रगती. पत्रिका अशा वाचल्यानंतर मी अल्पस बोलू इच्छितो. कारण मला बहुतेक सगळे ओळखत असालच. माझं नाव विनायक कुलकर्णी. मला माझ्या स्वतःच्या कार्याबद्दल काही सांगायचं नाही आहे, कारण माझं जे काय आहे ते मला आता इथं मी आपल्याला सांगू इच्छित नाही. पण जे काय आहे ते सध्या आम्ही 2-4 ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी म्हणजे जे ज्येष्ठ नागरिकांची आता समस्या आहेत किंवा एकटेपणा. आता आपल्या समोर साधारण 75 नंतर किंवा 80 नंतर एकटेपणा हा प्रत्येक मनुष्यासमोर येत असतो आणि त्या एकटेपणावर कुठलाही पर्याय नाही आहे. आणि एकटेपणा सारखं आपल्याला आरोग्याला हानिकारक काही नाही. मनुष्यानं कधी एकटं राहू नये, त्यानं कायम समूहात राहावं किंवा आपल्या मित्रांमध्ये समवेत आपल्या राहिलेलं आयुष्य उजळीत घालवावं. यासाठी आम्ही काही कार्यक्रम घेतलेले आहेत. तर त्यामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला एक शाळा आनंदाची असा एक आम्ही म्हणजे आपलं पंचायतीचा कार्यक्रम. त्यापेक्षा ही मुलगा जिवंत असतो. मग सगळेजण त्याचं कौतुक आहे, फार मोहिते चांगलं काम केलं, मोहिते फार चांगलं काम केलं, तुम्ही हाके चांगलं काम केलं, राजवटी चांगलं काम केलं, कोण जो होता ते नाव घेऊन त्याला सांगत होते फार चांगलं काम केलं. तेव्हा काय केलं तू जाऊ आम्ही हाय केलं, आम्ही हाय कुठे किंवा असल्यात किंवा तिकडे मांजर आहे. ते गोळ्या मारायचं सोपं आहे. झडपी हळूहळू सहज होईल. कृषी पदवीधरांच्या या मेळाव्यामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण जसं सन्मानानं जगतो तसंच आपल्याला सन्मानानं या जगाचा देखील निरोप घेता आला पाहिजे या विषयावर लिव्हिंग डीड व लास्ट डीड या दोन्ही विषयाची संपूर्ण माहिती देणारं व्याख्यान डॉक्टर महावीर मिठारी यांचं आयोजित करण्यात आलेलं होतं.
आणि या व्याख्यानाचा डिटेल व्हिडिओ आणि माहिती आम्ही आपणास यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्रसारित करत आहोत. अशा प्रकारे 1972 साली पदवी घेऊनही आज एकत्र येणारे असे जवळजवळ 55 ते 60 कृषीमित्र एकत्र भेटले होते. अशा प्रकारे 1968 ते 1972 या काळामध्ये कृषी महाविद्यालय कोल्हापूर पदवी घेऊन पदवी प्राप्त केलेले जवळजवळ 108 पैकी 55 कृषी पदवीधर वर्गमित्रांचा हा मेळावा येथे कोल्हापूर येथे अत्रे हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला. आणि अशा प्रकारचा हा 5वा मेळावा संपन्न झालेला होता. जवळजवळ 50 वर्षानंतर प्रत्येक मित्रांचे पत्ते शोधून काढून त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना या मेळाव्यासाठी एकत्र करणे हा अतिशय अवघड असा उपक्रम आहे. पण रमेश मोहिते आणि त्यांचे सहकारी अनुगडे तसेच पटेल आणि श्रीयुत हाके आणि रामचंद्र मोहिते यांनी हे करून दाखवलेलं आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रम घडवून आणण्याचे फार मोठे कार्य हे संयोजक श्रीयुत रमेश मोहिते, त्यांचे सहकारी अनुगडे तसेच के पटेल, हाके, रामचंद्र मोहिते या सर्वांनी केल्याबद्दल सर्वांनी त्यांचं कौतुक केलं आणि असेच कार्यक्रम वारंवार होण्याबद्दल सदिच्छा प्रकट केली. आणि अशा प्रकारे हा कृषी पदवीधरांचा स्नेहमेळावा कोल्हापूर येथे दिनांक 8 मार्च 2026 रोजी अतिशय उत्कृष्टपणे आणि अप्रतिम असा पार पडला आणि सर्वांनाच तो आवडला. आणि नंतर सर्वांनी एकमेकांचे निरोप घेतले व या कार्यक्रमाची सांगता झाली. जाताना देखील हे सर्व मित्र एकमेकांना गळा भेट देऊन भेटत होते आणि पुन्हा भेटण्याचे आश्वासन एकमेकांना देत होते. आणि असाच कार्यक्रम पुढील वर्षी देखील होण्याचं सर्वांनी आश्वासन दिलेलं आहे. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील या कार्यक्रमाची आठवण राहण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा आपण असेच सर्वजण भेटणार आहोत 2027 साली एकत्र. एकमेकांच्या भेटीची आपण आतुरतेने वाट पाहणार आहोत आणि 2027 सालच्या अशा स्नेहमेळाव्यात आपण भेटणार आहोत. एकदा एकमेकांना भेटण्याचे आश्वासन देऊन आपण एकमेकांचा निरोप घेऊया. धन्यवाद.